शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात ते पोहोचलेले आहेत। अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार यांना रुग्णालयात नेलं गेलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची तब्येत बिघडली होती। त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता। शरद पवार 3 दिवसांपासून पुण्यातल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत। मात्र अचानक अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आठवड्याभरापूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला होता। मात्र आज पुन्हा एकदा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मागच्या वेळेला त्यांना कफचा त्रास झाला होता, खोकल्याचा त्रास होता, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला होता। मात्र आज अस्वस्थ वाटत असल्याने शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अतिशय महत्त्वाची बातमी। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, सध्याची काय अपडेट आहे? शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी काही माहिती दिली आहे का? कस्तुरी, खरे तर गेल्या आठवड्यात शरद पवार यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचे घेण्यास सांगण्यात आलेलं होतं। मात्र 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आता रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात डॉक्टर जे आहेत ते सगळ्या तपासण्या पूर्ण करतील आणि शरद पवारांना नेमकं काय उपचार करायचे याचे ठरवलं जाईल। मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा एकदा अस्वस्थ झाल्याने जे आहे ते त्यांना परत एकदा पुण्यातल्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता तब्येतीची काय परिस्थिती आहे हे थोड्याच वेळात रुबी रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात येईल। कस्तुरी, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। एक महत्त्वाची बातमी, शरद पवार यांना पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।